दिवाळी म्हटलं की रोषणाई, सजावट, फराळ यासोबतच सुगंधी उटणे यालाही खूप महत्त्व आहे. हे सुगंधी उटणे अभंग स्नानाच्या वेळी लावून अंघोळ केली जाते. म्हणजे दिवाळीतली अंघोळ ही बिगर उटण्याची होऊ शकत नाही. इतकं महत्त्व या उटण्याला आपल्या परंपरेनं दिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हे सुगंधी उटणे कसे बनवायचे. याचे खूप सारे फायदे आहेत. त्वचा आपली उजळ होते, त्वचा कोरडी पडण्यापासून बचावली जाते आणि सुगंधही खूप सुंदर येतो. म्हणजे स्किन प्रॉब्लेम आपले जेवढे पण आहेत तेवढे सगळे या सुगंधी उटण्यामुळे निघून जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर चला तर मग आपण सुगंधी उटणे तयार करूयात. यासाठी मी काही निवडक साहित्य घेतलेले आहेत. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे सुगंधी उटणे तयार केले जाते. तर बेसिक माहिती मी तुम्हाला एवढंच सांगेल की जेवढं आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढंच तुम्ही घ्या. आता मी याच्यासाठी सुरुवातीला सांगते की मी घेतलेले आहे हरभरा डाळीचं पीठ. आता याने क्लिन्झिंग खूप छान होतं आणि मी अख्खा वाळा घेतलेला आहे. माझ्याकडे अवेलेबल होता तर मी त्याच्यासाठी हा अख्खा वाळा घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर मी घेतलेली आहे मसूर डाळ. बरं, आता याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर सगळं एक समान प्रमाणात घ्यायचं. म्हणजे पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर तुम्ही हे सगळं एक समान घ्यायचं. ज्या डाळींचे आपण पिठं घेतलेली आहेत तर ती अशी थोडीशी खरबडीत असली पाहिजेत. खूप जास्त मऊ पेस्ट नसली पाहिजे, कारण आपल्याला स्क्रब झालं पाहिजे. पूर्ण डेड स्किन निघण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. हे सुद्धा थोडंसं रफच आहे, खरबडीतच आहे, दाणेदार आहे. खूप जास्त असं पीठ घ्यायचं नाही आहे आपल्याला, मऊ असं बुकटी केल्यासारखं. यानंतर मी घेतलेली आहे वेखंड पावडर. ही सुद्धा उटण्यामध्ये वापरली जाते. खूप सारे इन्ग्रेडियंट्स असतात की जे आपण यूज करू शकतो, पण आपल्याला जे हवे ते घेऊ शकता. आता इथे मी किचनमधली सुद्धा हळद घेतलेली आहे आणि आंबे हळदसुद्धा घेतलेली आहे. तर दोन्हीचेही गुणधर्म आपल्याला फायदेशीरच आहेत, त्यामुळे दोन्हीही मी याच्यात ॲड केलं. आणि शिवाय वासही खूप सुंदर येतो. ही सुगंधी कचोरा पावडर आहे. म्हणजे उटण्याला जो सुगंध येतो ना त्याच्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे ज्येष्ठ मधाची पावडर. आहेत तुमचं सगळं टॅनिंग रिमूव्ह करतं. ही आहे चंदन पावडर, तर ही सुद्धा घेतलेली आहे. तर मी हे सगळं प्रमाण एक समान घेतलेलं आहे. फक्त याच्यामध्ये बेसनाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त घ्यायचं, कारण क्लिन्झिंग होतं. मुलतानी माती घेतलेली आहे. त्याचबरोबर मी तुळशी पावडरसुद्धा घेतलेली आहे. यासाठी आपल्याला पुन्हा लागणार आहे नीम पावडर, कडुलिंबाच्या पानांची पावडर, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर. हे सगळं आपल्याला पावडर फॉर्ममध्येच घ्यायचं आहे. आणखीन फ्रेशनेस जाणवण्यासाठी आणि खूप सारा सुगंध येण्यासाठी मी भीमसेनी कापूर यूज केलेला आहे. गोळ्यांचा दुकानात मिळणारा जो जाळला जातो तो घ्यायचा नाही, तर भीमसेनी कापूरच घ्यायचा. तुम्ही वाट्यांनी घेऊ शकता किंवा ह्या चमच्यांनी सुद्धा मेजरमेंट करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं सगळ्याचं एक समान असलं पाहिजे प्रमाण. याच्यात कमी जास्त जरी काही झालं तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. आता हे सगळ्या पावडर आपल्याला एकदम मिक्सर जारमध्ये टाकायच्यात आणि एकदा फिरून घ्यायच्यात. आता मी आधीच सांगितलं की आपल्याला बुकटी करायची नाही आहे, थोडंसं रफच ठेवायचं आहे. तर हे सगळं एकजीव होण्यासाठी मी मिक्सरमध्ये हे सगळं टाकते. सुगंधी उटण्याचा आपल्या तुकतुकीत त्वचेमध्ये खूप मोठा रोल आहे. म्हणजे याने तुम्ही फक्त दिवाळीतच नाही, एरवी जरी वापरलं तरी चालतं. माझ्याकडे हे कायम असतं, मी म्हणजे रेग्युलर यूज करते. त्यामुळे माझी खूप चांगली प्रॅक्टिस झालेली आहे हे उटणं बनवण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही आणखीन गोष्टी ॲड करू शकता, जसं की संत्र्याची साल, नागरमेथा, आवळा काठी, सरोवा, मंजिष्टा यासारखे तुमच्याकडे सहज अवेलेबल होतील असे सुद्धा वापरले तरी चालतील. पूर्वीच्या काळी काही साबण वापरला जायचा नाही, तेव्हा उटण्यानेच आंघोळ केली जायची.
आणि त्याच्यामध्ये जे अवेलेबल असतील अशाच गोष्टी घेतल्या जायचे. पण तुम्हाला खूप शाही पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी टाकू शकता. सुगंध जर का तुम्हाला खूप जास्त हवा असेल तर याच्यासाठी अगरू, चंदन, कस्तुरी, केशर, भीमसेनी कापूर, बावची, गुलाब पावडर, वाळा, हळद आणि सुगंधी कचोरा यांचं प्रमाण टाकू शकता. आता कस्तुरी आणि केशर हे सहज अवेलेबल होत नाही, त्यामुळे त्याची जागा सुगंधी कचोऱ्याने आणि भीमसेनी कापूरने घेतलेली आहे. तर याने सुद्धा खूप सुंदर सुगंध येतो आणि वाळा जर का तुम्ही पावडर जास्त ॲड केली तर खूपच बेस्ट. आता ही आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तर ही आता आपल्याला चाळून घ्यायची जेणेकरून ती पुन्हा एकदा एकजीव होईल. जेव्हा तुम्ही हे बनवून घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की याचा सुगंध कितपत येतोय. जर तुम्हाला थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाळा, नागरमेथा आणि सुगंधी कचोरा आणि भीमसेनी कापूर यांचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. आता हे मी चाळून घेते. आपल्याला आता चाळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पीठ चाळतो तशी चाळण हलवायची नाही, तर चमच्यानेच असं हलवायचं. चला तर मग आता आपलं उटणं तयार झालेलं आहे. सगळ्या पावडर आपण घेतल्यानंतर हे उटणं बनवायला अतिशय सोपं आहे. एकदम जबरदस्त असं उटणं तयार झालेलं आहे आणि वास तर इतका दरवळला आहे की अक्षरशः पूर्ण घरभर याचा वास पसरलेला आहे. हे उटणं लावताना तुम्हाला दुधामध्ये मिक्स करून लावू शकता, गुलाबजलमध्ये वापरू शकता. याची दुसरीसुद्धा पद्धत आहे, आपण बाथ स्क्रब जसं वापरतो तसं सुद्धा वापरू शकता. तर याचीसुद्धा मी लिंक याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की आपण बाथ स्क्रब म्हणून कसं स्टोअर करू शकतो अगदी क्रीम फॉर्ममध्ये. तर चला तर आत्ता हे आपण एका कंटेनरमध्ये भरूयात. आता तुम्ही बघितलं असेल हा माझा डब्बा रेग्युलरचा आहे ज्याच्यात मी कायम हे भरून ठेवते. तर त्याच्यातच मी आता हे उठणं आता माझं जवळजवळ 2 डबे भरलेत एवढं झालेलं. आता तुम्ही वाटीच्या प्रमाणानं जर का घेतलं तर हे खूप साऱ्या प्रमाणात होणार आहे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला ते महिनाभर जाईल इतकं जास्त क्वांटिटीत तयार होतं. चमच्यानं घेतलं तर सफिशियंट आहे. स्टोअर करताना हे हवाबंद डब्यात ठेवायचं, कुठेही त्याला बाहेरची हवा लागू द्यायची नाही, पाण्याचा थेंब पडता कामा नये. त्यामुळे आंघोळीला जाण्या अगोदर आधी ते काढून घ्यायचं आणि मगच आंघोळीला जायचं, जेणेकरून पाण्याचा हात वगैरे लागणार नाही, कारण पाण्याचा हात लागला तर ते खराब होऊ शकतं. तर मंडळी ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.